महत्वाची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत। लाडकी बहीण योजनेसंदर्भात मंत्री आदिती तटकरे यांनी एक वक्तव्य केलेलं आहे। योजना निवडणुकीसाठी नाही तर महिलांच्या प्रत्यक्ष लाभासाठी आहे। योजनेचं श्रेय घेण्यापेक्षा योजनेचा लाभ होणं महत्त्वाचं आहे असं वक्तव्य मंत्री आदिती तटकरे यांनी केलेलं आहे। महायुतीच्या सरकारने आणलेली ही लाडकी बहीण योजना आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, आणि ही संयुक्तरित्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, हे त्या ठिकाणी राबवतात आणि पुढेही त्या पद्धतीने ती योजना राबवली जाणार आहे। त्याच्यामुळे विभाग म्हणून महिला व बाल विकास विभाग आम्ही हाच प्रयत्न करत असतो की त्या योजनेचा जो लाभ आहे तो माता भगिनींपर्यंत व्यवस्थित रितसर पोहोचावा। त्याच्यातून अनेक अशा माता भगिनी आहेत ज्यांचं आयुष्य स्थिरावलेलं आहे आणि आमच्यासाठी ती गोष्ट अतिशय समाधानकारक आहे। त्याच्यामुळे कुठे कोण किती श्रेय किंवा त्याचा प्रचाराचा कितपत मुद्दा आपण त्या ठिकाणी बनवायचा याच्यापेक्षा जास्ती ती योजना चांगल्या पद्धतीने राबवणं आणि ती लोकांपर्यंत पोहोचणं या गोष्टीकडे आम्ही जास्ती लक्ष केंद्रित करतो। जयंत पाटलांची अवस्था नट सम्राटासारखी आहे अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांवर केलेली आहे। जयंत पाटील सैरभैर झाले तसा टोमणा सुद्धा चंद्रकांत पाटलांनी मारलेला आहे। जयंतरावांच्या ह्या वाक्यानंतर त्यांची स्थिती त्या नटसम्राट मधल्या नटसम्राटासारखी झाली आहे। कोणी घर देता का हो घर, कोणी घर देता का हो घर, तसं कोणी पक्ष घेताय का हो, मला घेताय का हो, मला घेताय का हो, अशी झाल्यामुळे ते सैरभैर झालेले आहे। आता राग येईल, पण भाजपची अवस्था पिंजरा नावाचा एक पिक्चर होता, पिंजरा नावाचा सिनेमा होता, त्या पिंजऱ्याच्या सिनेमात ते मास्तर होता, तशी आता भाजपची अवस्था झाली। मास्तराला तमाशाचा नाद इतका लागला की तोच तुंतुन हातात घेऊन सर्वात पुढे उभा राहायला लागला। शिवसेना टीम ओमी कलानी साई पक्षाच्या विविध चिन्हांमुळे उपमुख्यमंत्री गोंधळल्याचं पाहायला मिळालं। शिवसेना साई पक्ष आणि टीम ओमी कलानीचा महापौर होणार असल्याचा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला लगावलाय। उल्हासनगर पालिका निवडणुकीमध्ये शिवसेना टीम ओमी कलानी आणि स्थानिक साई पक्षाची युती आहे। काही प्रभागामध्ये उमेदवारांची विविध चिन्ह असल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीसे कन्फ्यूज झाल्याचं पाहायला मिळालं। ये अलग अलग क्या है असं म्हणत शिंदेंनी या तीन पक्षांच्या युतीचाच महापौर होईल असा विश्वास व्यक्त करत भाजपला टोला लगावलाय। येत्या 15 तारखेला धनुष्यबाणा समोरचं बटन दाबून, और भी कोई निशानी है ना अपना, धनुष्यबाण और धनुष्यबाण, और कहीं पर टीवी है और नगारा भी है, पैनल 18 मध्ये नगारा पण है, बाकी सगळे धनुष्यबाण। नगारा ऐसा जोर से बजाओ कि धनुष्यबाण 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 ही दिखे, और टीवी है वो भी दिखे। 12 मध्ये कपाट आणि रिक्षा पण है। ये अलग अलग क्या है रे भाई? टेक्निकल प्रॉब्लेम है। भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडेंनी पिंपरी चिंचवडमध्ये सभा घेत मराठवाड्यातल्या जनतेला भाजप उमेदवारांना